भविष्य मालिकानुसार भगवान कल्की भगवान विविध माध्यमातून संहाराची लीला सादर करतील। कधी ते पाण्याच्या रूपात भयानक पूर, सुनामी, तर कधी वाऱ्याच्या रूपात वादळ विनाश घडवतील। पृथ्वीचे 3 भाग नष्ट होतील आणि 4था भाग शिल्लक राहील। अनेक ठिकाणी तीव्र भूकंप होतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। विविध नैसर्गिक आपत्तींमुळे आजच्या पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीत बदल होईल। सगळीकडे हिमालय भूकंपांनी हादरून जाईल। अनेक घरे आणि झाडे नष्ट होतील आणि देश संपत्तीविहीन होईल, म्हणजेच तो गरीब बनेल। भूकंपामुळे मोठ्या इमारती कोसळतील आणि असे झाल्यावर चोर आणि दरोडेखोर चोरी करतील। धूमकेतू उत्तरेला दिसेल। यानंतर आषाढ महिन्यात जून ते जुलै 13 दिवसांचा पंधरवडा असेल। यानंतर काळ पृथ्वीला गिळंकृत करेल। जलप्रलय। येणाऱ्या भविष्यात महापूर येतील। अनेक प्रमुख देश समुद्रात बुडतील। भविष्य मालिकानुसार येणाऱ्या भविष्य काळात इतका भीषण पूर येईल की ओडिसातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील नीलचक्राच्या वर 5 फूट पाणी वाढेल। तुमच्या माहितीसाठी सांगतो की श्री जगन्नाथ मंदिराची उंची 214 फूट म्हणजेच 65 मीटर आहे। भविष्यात भयंकर उल्कावर्षाव देखील होईल, ज्यामुळे प्रचंड नुकसान होईल। भैरवी डाग। भविष्य मालिकेनुसार भैरवी डाग होईल, जो ऐकल्यावर लोकांचा मृत्यू होईल। माझ्या माहितीनुसार भैरवी डाग वारंवार होईल। महामारी। भविष्य मालिका कथेनुसार जगात 64 प्रकारच्या महामारी येतील, ज्यावर कोणाकडेही उपचार नसेल। याची सुरुवात कोरोना विषाणूमुळे आधीच झाली आहे। भविष्यात कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक धोकादायक महामारी उदयास येतील। येणाऱ्या काळात सर्व मानवजातीला असा काळ पाहावा लागेल जेव्हा लोक तोंडातून रक्ताची उलटी करू लागतील आणि त्यावेळी अनेक पापी लोक मरतील। त्याचे परिणाम सर्वप्रथम उपचार करणाऱ्यांवर दिसतील। त्यानंतर हळूहळू त्याची लक्षणे संपूर्ण मानव समाजात दिसू लागतील आणि सर्व पापी नष्ट होतील। लांजा नक्षत्र। भविष्यात एक अतिशय मोठा तारकासमूह पृथ्वीवर कोसळेल, परंतु भगवान कल्कींच्या कृपेने आदळण्यापूर्वीच त्याचे 3 तुकडे होतील। यामुळे भयंकर लांजा तारकासमूह एकाच वेळी 3 दिशांना कोसळेल, ज्यामुळे आकाश धुराने भरून जाईल। त्या दिवसापासून कलियुगाचा अंत होईल आणि सत्य समोर येईल। अशी वेळ येईल की जेव्हा मोबाईल फोन, संगणक इत्यादी सर्व वैज्ञानिक उपकरणे काम करणे थांबवतील। याचे सविस्तर वर्णन मालिकेत केले आहे। चीनी सैनिक भारतावर हल्ला करतील आणि सर्व सैनिक एकमेकांशी लढतील। ज्यावेळी सर्व वैज्ञानिक उपकरणे निकामी होतील, त्यावेळी अगदी सर्वात हुशार शास्त्रज्ञ सुद्धा असमर्थ ठरतील। ते वायपट बडबड करू लागतील। ते खूप बोलतील, पण काहीही करू शकणार नाहीत। आपल्या तांत्रिक प्रगतीमुळे गर्विष्ठ किंवा अहंकारी असलेल्या देशांचा, मग ते अमेरिका, इंग्लंड, चीन किंवा इतर कोणतेही प्रमुख राष्ट्र असो, त्यांचा अभिमान धुळीस मिळेल। काय करावे हे त्यांना सुचणार नाही। त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळवणे शक्य होणार नाही। हरिचक्र फिरत राहील। कारखाने गुप्तपणे नष्ट केले जातील, म्हणजेच कारखान्यांना आग लागण्याचे कारण कळणार नाही। शाळा, महाविद्यालय, बँका सर्व बंद राहतील। कलियुगाच्या उर्वरित काळात सूर्य रात्री उगवेल, तोही पश्चिमेकडून। महाप्रलयानंतर पृथ्वीची एकूण लोकसंख्या 64 कोटींपर्यंत कमी होईल। यांपैकी 33 कोटी लोक भारतात, तर उर्वरित 31 कोटी लोक जगभरात वाचतील। अर्धा भारत नष्ट होईल। सर्व राज्ये ओसाड पडतील। याचा अर्थ पृथ्वीवरून एकूण मानव लोकसंख्येच्या जवळपास 3/4 लोकसंख्या नष्ट होईल। यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना आपण पुढील भागात पाहू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।